नमस्कार मंडळी। बीसीसीआय कडून स्थानिक क्रिकेट खेळण्याच्या थेट निर्देशांचं पालन न केल्याचे मोठे परिणाम ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांना भोगावे लागल्याचं दिसतंय। कारण बीसीसीआयने श्रेयस अय्यर आणि ईशान किशन या दोघांना ॲन्युअल सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या यादीतनं काढूनच टाकलंय। पाहूयात याच संदर्भातला हा व्हिडिओ। विशाखापट्टणम इथल्या इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या मॅच नंतर टेस्ट टीममधनं दुखापतीमुळे खेळू न शकलेल्या अय्यरनं त्यानंतर रणजी ट्रॉफी स्पर्धेत सुद्धा पाठीच्या दुखापतीमुळे त्याच्या मुंबई टीमच्या शेवटच्या ग्रुप मॅचसाठी आणि त्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये खेळण्यासाठी तो उपलब्ध नसल्याचं कळवलं होतं। तर ईशान किशन सुद्धा गेल्या वर्षी नोव्हेंबरमधल्या साऊथ आफ्रिका सिरीजपासून एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेला नाही। सध्या सुरू असलेल्या डी.वाय. पाटील टी20 स्पर्धेमध्ये मात्र ईशान किशनने सहभाग घेतला आणि रणजी ट्रॉफीमध्ये मात्र त्याने एकही मॅच खेळलेली नाही। एका क्रिकेट वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार भारतीय टीम मॅनेजमेंटने इंग्लंडच्या टेस्ट सिरीज दरम्यान किशनला पुन्हा खेळण्याबाबत विचारलं असता आपण टेस्ट सिरीजसाठी उपलब्ध नसल्याचं त्याने कळवलेलं होतं। पण सेंट्रल कॉन्ट्रॅक्टसाठी बोर्डाकडे नावांची शिफारस करणाऱ्या निवडकर्त्यांनी हार्दिक पांड्यासोबत किशनचे बडोद्यात प्रॅक्टिस केल्याचे फोटो समोर आल्यानंतर आणि त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळल्याने त्याने नाराजी व्यक्त केलेली होती। दुसरीकडे श्रेयस अय्यरला बीसीसीआयच्या मेडिकल टीमने फिट घोषित केलं, पण एमसीएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात श्रेयस अय्यरला पाठदुखी होती। मात्र तामिळनाडू विरुद्धच्या रणजी ट्रॉफी सेमीफायनलमध्ये आता श्रेयस अय्यर हा मुंबईकडनं खेळणार जरी असला तरी कोलकाता नाईट रायडर्सच्या प्री-सीझन शिबिरात त्याची उपस्थिती निवडकर्त्यांच्या नजरेतनं सुटली नाही। बीसीसीआयने रणजी आणि टेस्ट क्रिकेटला महत्त्व देणं अनिवार्य केल्यामुळे किशन आणि अय्यर या दोघांच्याही टी20 वर्ल्ड कपच्या सहभागाला सुद्धा सुरुंग बसू शकतो। कारण आयपीएलमध्ये कितीही चमकदार कामगिरी केली तरी किशन आणि अय्यर या दोघांनाही भारताच्या टी20 वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळवून देण्यासाठी पुरेसं नाही असं जाणकारांचं मत आहे। श्रेयस अय्यर आणि ईशान किशन हे दोघेही भारतीय टी20 क्रिकेट टीमचा एक महत्त्वाचा भाग आहेत। त्यांना जर सिलेक्टर्सने टीममधून बाहेर केलं तर या दोघांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरला मोठा धोका उद्भवू शकतो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।